माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 96 ते 100. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. श्रवण केले तर बोला, जय जय रघुवीर समर्थ. लिहा. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम नामावळी नित्य काळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. श्रेष्ठ भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्मास आला, पण तो अखंड रामनामाचा जप करीत असे. त्याचा बाप हिरण्यकश्यपू मोठाच पापी. त्यास प्रल्हादाचे नामस्मरण पाहावेना, ते सहन होईना. त्याने स्वतः कधी नामस्मरण केले नाही. श्री समर्थांनी नामस्मरणाचा प्रभाव दाखविण्यास 3 उदाहरणे दिली. पहिली 2 उदाहरणं एक प्रकारची, तर तिसरी उदाहरण वेगळ्या प्रकारची. अजामेळ, गणिका दोघेही नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते. प्रल्हाद मात्र दैत्यकुळी जन्मास आलेला असून दैवी गुणांनी पूर्ण संपन्न होता. नीतिमान पुरुष भगवंताच्या नामाने भगवंताच्या दर्शनास पात्र होतो हे योग्यच, परंतु नीतिदृष्ट्या कमी असलेला माणूस देखील भगवंताच्या नामाने शुद्ध बनून मग भगवंताच्या दर्शनास पात्र होतो. माणसाचे माणूसपण सदाचरणात प्रगट होते यात शंका नाही, परंतु सदाचरणाने माणसाचे जीवन पूर्णत्वास जाते हे म्हणणे खरे नाही. भगवंताच्या दर्शनाने म्हणजेच आत्मज्ञानाने माणसाचे माणूसपण पूर्णत्वास पोहोचते. म्हणून एखादा माणूस नीतिदृष्ट्या किंचित घसरला तर अध्यात्म त्याला हात देऊन पुन्हा माणसात आणू शकते. शिवाय मानवी व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे असते. कोणाच्या अंतर्यामी कोणता संस्कार दडलेला याचा ठाव लागत नाही. जर अध्यात्माचा संस्कार सुप्त असेल तर भगवंताच्या नामाने जागा होऊन प्रगट होतो. मग त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्य अध्यात्म अनुकूल नसून सुद्धा एकाएकी तिच्या जीवनात अध्यात्माचा प्रकाश दृष्टीस पडतो. ती व्यक्ती आतबाहेर बदलून जाते. अजामेळ, गणिका यांच्या बाबतीत असेच घडून आले. अध्यात्माचा संस्कार अतिशय प्रबळ असतो. तो जागा असेल तर बाहेरील परिस्थिती त्याची वाट अडवू शकत नाही. हे प्रल्हादाच्या उदाहरणावरून प्रत्यास येते. म्हणून अध्यात्मामध्ये प्रगती होणे अगर न होणे सर्वस्वी आपल्या अधीन असते हे ध्यानात ठेवावे. मुखी नाम नाही तया मुक्ती कैसी, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाना, म्हणोनी म्हणारे मना देव राणा. ज्याच्या मुखात भगवंताचे नाम नाही त्याला मुक्ती मिळणे शक्य आहे काय? कर्तेपणाच्या अभिमानाने तो उगीच यातना भुगतो. अशा माणसाला दैन्यवाने मरण येते. म्हणून सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावेच मागे. एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचे याबद्दल संशय बाळगायचे कारण नाही. फक्त इथून जाताना आपले मन कशामध्ये गुंतणार नाही याची काळजी शहाण्या माणसाने करावी. ज्याची देहबुद्धी प्रबळ असते त्याचे मन देहात इतर दृश्य वस्तूमध्ये अडकते. मग देह सोडताना मनाला फार यातना होता. भगवंताचे नाम घेणाऱ्या माणसाचे मन नामात स्थिरावू लागते. त्यामुळे जिवंतपणे देखील त्याचे मन दृश्य वस्तूंमध्ये विशेष अडकळत नाही. अर्थात अंतकाळी त्यास देह सोडण्याचे कष्ट नसतात. हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी. तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पापरूपी. भगवंताच्या नामाने पाषाणांना निश्चितपणे तारले. मग मानव देहात वावरणाऱ्या कितीतरी जीवांना नामाने तारले यात नवल कसले? पण काही माणसांना भगवंताच्या नामाबद्दल नेहमी संशयच येतो. भगवंताचे नाम कधी न घेणारा जीव खरा पापमय समजावा. अध्यात्मशास्त्रामध्ये माया नदीची एक मोठी कल्पना आढळते. जगात जन्मणारे सारे जीव अर्थात माणसे देखील या नदीच्या प्रवाहात वाहत आहेत. कोणती नदी? माया नदी. माणसाबद्दलच बोलायचे तर शेकडा 99 माणसे प्रवाहाच्या ओघात गटांगळ्या खातात, खडकावर आडपडतात, अखेर बेपत्ता होतात.
पण भगवंताच्या नामाला घट्ट धरणारी माणसे मात्र काही हिसकाहिसकी न होता सुखरूपपणे परतीला पोचतात. सांगण्याचा भावार्थ हा की मानवी जीवन अपूर्णतेने, अज्ञानाने, विपुलतेने, दुःखाने भरलेले हे काही खोटे नाही. भगवंताच्या नामाचा अभ्यास केला असता जीवनातील दोष माणसाला बाधत नाही. भगवंताच्या नामाचा वरील परिणाम प्रत्यक्ष दिसून सुद्धा काही माणसांना त्याबद्दल संशय येतो. त्याला काय करावे? भगवंताचा विसर पडणे यास पाप म्हणतात. पापाने भरलेला जो जीव असतो त्याला भगवंताच्या नामाबद्दल विकल्प येणे हा त्या पापमयतेचाच परिणाम असतो. अशा माणसाला किती समजावले तरी तो भगवंताचे नाम घेण्यास प्रवृत्त होत नाही. जगी धन्यवारानशी पुण्यराशी तये माझी जाता गती पूर्वजांची मुखे रामनामावळी नित्य काळी जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. पुण्याने भरलेले काशी क्षेत्र खरोखर जगात धन्य. काशीमध्ये देह ठेवला असता आपल्या सकट पूर्वजांना उत्तम गती मिळते. मुखाने सतत भगवंताचे नाम घ्यावे ही त्याची गोष्ट श्री शंकर तेथे जीवाच्या कानात सांगतात. धर्मशास्त्रावर विश्वास असणाऱ्या माणसांना क्षेत्रात मरण यावे असे वाटते. श्री समर्थांच्या काळी काशीला क्षेत्र म्हणून प्रथमांकाचे महत्त्व होते. अर्थात काशीमध्ये मृत्यू होणे लोकभाग्याचे समजत. श्री शंकर काशीची प्रधान देवता असल्याने तेथे मरणाऱ्या प्रत्येक जीवाला श्री शंकर भगवंताच्या नामाचा उपदेश देतो अशी कल्पना असे. त्या उपदेशाचा संदर्भ या श्लोकात आढळतो. येता सांगरे कर्म तेही घडेन, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेन, दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. माणसाच्या हातून सांगोपांग कर्म घडत नाही. बरे, जे कर्म घडते त्यात न्यून राहिल्याने त्याचे पुण्य पदरात पडत नाही. कर्म नाही तर नाही, पण सर्व प्राणीमात्रांबद्दल अंतकरणात दया असत नाही. येई जाऊ द्या, पण फुकटचे भगवंताचे नाम देखील मुखात राहत नाही. धर्मशास्त्राने कर्म करण्याचे काही नियम घालून दिले. नियमास अनुसरून कर्म केले तर त्यापासून पुण्य निर्माण होते असे शास्त्रकारांचे म्हणणे. पण कर्माचरणामध्ये मोठी अडचण अशी की शास्त्रविध कर्म यथासांग म्हणजे कोठेही न्यून न पडता होणे अतिशय कठीण. कर्मकारणाने कर्म करण्याचे प्रमाण मोठे दिसून देखील त्या मानाने पुण्यसंचय घडत नाही. वास्तविक कर्माच्या विधिवत आचरणाने चित्तशुद्धी व्हायच पाहिजे. तसा काही अनुभव येत नाही. देह बुद्धी कमी होणे किंवा स्वार्थ क्षीण होणे हे चित्तशुद्धीचे लक्षण होय. ते नाही तर नाही. सर्व प्राणीमात्रांबद्दल दयावृत्ती असणे हा एक मोठा योग. तेही लक्षण अंगी नसते. ज्याच्या अंतकरणात दया बुद्धी विरसते त्याला जगामध्ये दुःख पावत नाही. दुःखाचे दुःख हरण, दुसऱ्याचे दुःख हरण करण्यासाठी दयाशील माणूस झीज सोसतो. त्यामुळे त्याचा स्वार्थ क्षीण होऊन तो आत्मानुभवास लायक बनतो. धड शास्त्रविहित कर्माचरण नाही, दया बुद्धी नाही, मग निदान अखंड नामस्मरण तरी करावे. अखंड नाम घेत गेल्याने मन अंतर्मुख बनते. मनाला आत रमण्याची सवय लागली की माणसाची देहबुद्धी आपोआप क्षीण होऊ लागते. क्षीण देहबुद्धी हेच परमार्थामधील प्रगतीचे गमक समजावे. क्षीण देहबुद्धीच्या माणसाच्या अंगी दया, क्षमा, शांती यांचा स्वाभाविक उदय होतो. त्याचा स्वार्थ नाहीसा होण्याच्या मार्गाला लागतो. भगवंताचे प्रेम हृदयात स्थिर होण्यासाठी लागणारी अनासक्त अवस्था त्याला हळूहळू प्राप्त होते. या ठिकाणी हा श्लोक संपला. पुढील श्लोकात पुढील विवरण बघूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.